नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहे गावाला आणि गावाला मित्राचा साखरपुडा आहे, त्यासाठी आपण चाललेलो आहे। आणि आता सकाळी 7 वाजले आहे, पुण्यापासून आता निघत आहे। आणि आपल्या सोबत आहे विशाल भाई आहे इकडे। विशाल भाई इकडे या, हे बघा विशाल भाई हाय करा। आता आम्ही दोघं जण जात आहे, आता गाडी भेटते की नाही बघूया समोर। आता पुण्यावरून आता निघत आहे, आता 7 वाजता बघूया। आता आपल्याला जायचं आहे कोथरूडच्या पुढे राजूर आहे, राजूरला जायचं आहे। आता 7 वाजता आपण इथून निघत आहे। तर मित्रांनो आता गाडी भेटलेली आहे, आता आपल्याला आता इथून पुण्यावरून बघा गाडी आता पूर्ण खाली अजून शीट आहे। बघूया आता किती सकाळचे बघा किती वातावरण बघू शकता इकडचं। तर आता आम्ही आहे आता मंचरच्या स्टँड वरती आणि इथून थोडं नियोजन मध्ये चेंज झालंय। थोडं आपल्याला डायरेक्ट गाडीने जायचं होतं, पण साखरपुडा आपल्याला हाती लागणार नाही, त्यामुळे थोडं टायमिंग इथून एक मित्राला फोन केला, त्याची गाडी घेऊन आता इथून आपण जाणार आहे पुढे। त्याला कॉल केलाय, आता तो बघूया 5-10 मिनिटात येतोय, तोपर्यंत आपण इथं थांबणार आहे आणि तो आला का मग आपण निघणार आहे पुढच्या सफरला। A few moments later. मित्रांनो आपली आता गाडी आलेली आहे, आता इथून आता निघत आहे आपल्याला। आपला बघा हा कार्यकर्ता हा पक्का भाई हाय करा मस्त। आता इथून आता ही गाडी घेऊन आता आपण इथून निघणार आहे। बघूया आता कसं, आता पुढं भूक तर लागली आहे, बघू कुठं काही लोकेशन सापडते आपल्याला, हॉटेल कुठं सापडते। आता सकाळचे किती 7 वाजले आहे, लवकर बघूया जाऊया कुठं तरी। आता इथून नारायणगाव अकोले पुढे जायचं आता आपल्याला, लई लांब जायचं आता इथून पुढे लंबा सफर आहे। आता लवकर निघूया आता। तर मित्रांनो आपण आता इकडं मुथाणे घाट आहे, तिकडनं 2 किलोमीटरच्या अंतरावरती पुढे आलं का हे समोर रोड गेला। हा जातो कोपऱ्याला पुढं कुंजरगड। तुम्हाला कोपसंडी असं माहीत असेल, कोपसंडीला जायचं असेल तर या रोडनं पुढे जायचं, पुढे कोपरे गाव लागतं, कोपऱ्यापासून पुढं लास्ट स्टॉप कोपसंडीच आहे। आणि आपल्याला आता इकडं भैरव आबिरखिंडे या मार्गाने इकडे जायचं, यशवंतराव मार्गे। तर आता आपण इकडे जात आहे आता। मित्रांनो आता आपण यशवंतरावरून म्हणजे मुथाळे मार्गे यशवंतराव मार्गे आलो, पण रस्ता खूप खराब होता, लय बेकार परिस्थिती झाली आमची आता गाडीवर। इकडे विशाल भाई बघा, विशाल भाई काय म्हणता, कसं होता रस्ता? एकदम बंगार खरंच। आम्ही येऊन पसतलो इकडे, कारण का तिकडून कुठून ओतूर, ब्राह्मणवाडा
ते कोतुळ त्या मार्गे गेलो असतो तर लवकर गेलो असतो, पण रस्ता इकडचं म्हणलं चांगला असेल खूप दिवसानंतर, कारण का एका वर्षानंतर इकडनं आलोय. त्या एका वर्षापूर्वी रस्ता चांगला होता, पण आताच्या परिस्थितीत खूप वाईट आहे. इकडनं खरंच येऊ नका. आणि आता पुढे इकडे गेला तर इकडं भैरोबा आहे, आणि इकडे खाली समोर गेला तर हा रोड इकडे जातो फोपसंडी कुंजरगाडी इकडं, आणि समोर इथं सातेवाडी, तिकडे फोपसंडीला तुम्ही जाऊ शकता. इथं पाठी तुम्ही बघू शकता, इथं सातेवाडी फोपसंडी लोकेशन कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, इथं असं बोर्ड लावलेलं आहे. इकडं खाली इकडं लेफ्टला आपल्याला इकडं आता राईटला जायचं इकडं समोर. तर चला आता पुढं आपल्याला खूप वेळ झाला आहे, तिकडं फोन चालले. तर आम्ही आता जाऊया आता लवकर, आणि भूक पण लागली आता. भूकचं कॅन्सल, काहीतरी आता नाश्ता वगैरे नाही तर थंडा बिंडा घेऊ, कारण का ऊन खूप झालंय आता. तर चला निघायचं. हा निघायचं. चला ओके चला. तर आता आपण आहे पैठणमध्ये, आणि इकडनं आता मेसकरवाडी इकडनं राजूला जातो रोड लेफ्ट साईडनं, आणि आता राईटनं आपण जात आहे पाडण्यावरून. तर पाडण्यावरून आता इकडून बघू शॉर्टकट जरा जवळ पडते असं. त्यांना कॉल केला तो बोलला पाडण्यावरून आहे, म्हणजे इकडनं जायचं आहे आता आपल्याला. जेवढं वेळ कमी आहे आपल्याकडे, जेवढं लवकर जाऊ तेवढं तिकडून बघू आपण. तिकडनं जाण्याचा प्रयत्न करू आता लवकर. थोडं किती 12 वाजले आपल्याला, 1 वाजेपर्यंत पोहोचायचे. बघू किती वाजते. तर मित्रांनो फायनली आता 12-10 वाजता आपण राजूरमध्ये आलेलो आहे, आणि राजूरमध्ये खूप वेळ झाला या ठिकाणी येऊ. आणि राजूरमध्ये येताच आता इथं बघू शकता, हे इथं कटिंगचं दुकान आहे. थोडंसं नवरदेवाचं काम चालू आहे. नवरदेवाचं कोणतरी मित्र आहे, त्याचे कटिंगचं काम चालू आहे. आणि इथून आता आपण जात आहे. आता इथून किती लांब आहे रे? इथून 2-3 किलोमीटर आहे इथून. तर अजून बघू आता थोडं पोटापाण्याचं बघायला पाहिजे. आपला इकडं खंबीर नवरदेव उभा आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. हाय कर मस्त आता मस्त थंड बिंड मारू, आणि मग इकडे तर बाकी मंडळी पुढे गेलेली आहे. तर जाऊया आता. नवरदेव मागे ठेवले, आता त्याला घेऊन आता आम्ही जाणार आहे. तो हा जिगरी आपला आमच्यामुळे थांबलाय तो. जरा उशीर झाला येण्यासाठी. तुम्हाला माहित आहे की कुठं कुठं काय काय झालं, तुम्ही ब्लॉग आपला कंटिन्यू केला असेल, तुम्हाला सगळं माहित असेल.
चला लवकर जाऊया वावरायला. चला आपल्याकडे यात एक दोघी जणी चला. लागायचं काम नाही. चला ते हे लावून अजून एक जण राहिली कमी पडली. तुमचं पाहुणं चला मुळाचे पाहुणे या. उठा उठा ना पाहुणे मुळाचे. सर्वच या ज्याला लावायचे ते सर्वच या परत मुळाचे बोलावले आम्हाला. चला चला सर्व चला. ज्याला लावायचे त्यांनी या. हा पलीकडे वळ. करते तुला सुनील रावचे नाव घेते आशीर्वाद दे मला. जाऊ दे. नाही काय अडचण. जन्मलेल्या मातेने पालन केलं तिच्याने पोपटरावांचे नाव घेते पत्नी येण्याचे. धन्यवाद. या पुढे. धन्यवाद. सह्याद्रीच्या पायथ्याशी तांदळाच्या राशी. सह्याद्रीच्या पायथ्याशी तांदळाच्या राशी एकनाथ नानांचे नाव घेते साखरपुड्याच्या दिवशी. शंकराचे पिंडी दहा जाते वाकून करून रावणचे नाव घेते तुमचे मन राखून. दगड तिकडे असा मारा. हा बस बस. ते हा मंडळीला विचार जरा हा बोला बोला. धर भाऊ. वटकन नका. नाही नाही लावू नका. हे बाबा ए भाऊ धर. मला मंडळी फोडू का सुपारी. एवढं नाही फोडू का मंडळी सुपारी. हा बोला. Yes. अक्षरा टाका हळद बुवा.
मामांना गंध लावा आधी आणि मग विचारून टिळा ठेव. पहिला मामाला लाव. जरा नाही नाही अजून मुलाला गंध लावायचं याचा काय करता विचार मंडळीला नाही मंडळीला विचारून गंध लावा ना. मुलाला लावलंच नाही तुम्ही गंध. मुलाला खेळा लावला का हा ना जरा ना विचारा त्या थांब ना त्यांना घेऊ दे ते विचारते हा लावा अक्षता लावा डोक्यावर अक्षता मग सोमवार ओ महागणपती घेऊन हा साखर दे साखर दे साखर मामाला जरा चला टिळा ठेवण्यासाठी चला बरं लाव का मंडळी हा लाव गोड द्यायला घेत आहे साखर देतात जाऊ दे